पण तुझ्याकडनं मला या बोलण्याची अपेक्षा नाहीये. मी काहीही बोलत नाहीये मॅम. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या मुलालाच विचारा की त्याने हे मंगळसूत्र पारूच्या गळ्यात घातलंय की नाही ते. प्लीज विचारा. तुझा तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर विश्वास नसेल, पण माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. आदित्यला लग्न, मंगळसूत्र, त्यातले विधी या सगळ्याचं महत्व व्यवस्थित माहितीये आणि तो हे असं कधीच करणार नाही. आणि पारू बरोबर तर नाहीच नाही. आदित्य, तू टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आमचा तुम्हा दोघांवरही पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघंही असं काहीही करणार नाही ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल याची खात्री आहे आम्हाला. आई अनुष्का म्हणते ते खरं आहे. आरुच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातलंय. घ्या वहिनी, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं ही पारू आपल्या आदित्यला नादाला लावतीये म्हणून. सांगितलं होतं की नाही? पण नाही, तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. आता ह्या अनुष्काला सोडून ह्या मोलकरीण पारूला तुम्ही स्वीकारणार आहे का तिच्या जागी? दामिनी, अजून एक शब्द जरी काढलास ना तोंडातून तर थेट गावाला रवानगी करेन, आणि ती पण कायमची. आई, नीट बघ या मंगळसूत्राकडे. कदाचित तुलाही आठवेल, हे मंगळसूत्र मी पारूला घातलं होतं ऍड शूटच्या वेळी. हे तेच मंगळसूत्र आहे. आणि त्याच वेळी मी पारूला सगळं क्लिअर केलं होतं की हे सगळं खोटं आहे. त्याला तिची सहमती होती. तिने आज ते मंगळसूत्र तिने घातलंय कारण आमचं कपल फोटोशूट होतं. तर कदाचित फोटोशूटसाठी तिने. करेक्ट. एक्झॅक्टली. शेवटी बायकोच्या मदतीला नवरा झाला. थँक्यू आदित्य सर.